ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं। विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ डोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001। डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8261967624। अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरावरती दरोडा टाकणारी 6 जणांची टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। जेरबंद करण्यात आलेल्या दरोडेखोरांकडून 26,12,900 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आलेत। संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरावरती चोरट्यांनी दरोडा घालून देवीचे दागिने, पान, मुकुट आणि मुखवटा असा लाखो रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज यासह मंदिरामधील CCTV जोडलेले DVR हा देखील पळवलाय। त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं। रविवारी 9 मार्च रोजी मंदिरावरती पडलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर गुन्ह्याचा तात्काळ तपास लागावा यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सागर ससाने, अमृत आढाव तसेच बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालनकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोल्हे तसेच प्रशांत राठोड, अरुण मोरे यांची वेगवेगळी पोलीस पथकं तयार करून आरोपींच्या मागावरती पाठवण्यात आली। अविश्रांत परिश्रम घेऊन स्थानिक गुन्हे शाखेनं ठिकठिकाणचे CCTV आणि तांत्रिक विश्लेषण करून सर्व आरोपींचा माग काढला। काकडवाडी दरोड्यामधील आरोपी हे चोरीमधील मुद्देमाल विकण्यासाठी लोणी मार्गे अहिल्यानगरकडे जाणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली। त्यामुळे पोलिसांनी सापळा लावला आणि हिवरगाव पावसा येथील टोळीचा प्रमुख सुयोग अशोक दवंगे, सचिन दामोदर मंडलिक तसेच संदीप किसन सावळे, संदीप निवृत्ती गोडे तसेच अनिकेत अनिल कदम, दीपक विलास पाटेकर या 6 जणांना अटक करून त्यांच्याकडनं 199 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि 665 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 26,12,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या टोळीनं यापूर्वी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडीमधील बालाजी मंदिर आणि नाशिक पुणे महामार्गावरील वज्रेश्वरी मंदिरात देखील अशाच पद्धतीनं चोरी केल्याचं कबूल केलंय। दरोड्याचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन करत आहे। संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण 25 लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले होते। घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API धाकराव आणि टीम काम करत होती। सर्व CCTV फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण 4 साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे।
सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वज्रेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे. त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे. साधारण 27-28 लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.